पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यामध्ये हादरवणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे। शिक्षणाचे संस्कार देणाऱ्या एका शिक्षकानेच विश्वासघात करत अवघ्या 8वीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर तब्बल 2 वर्ष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या अमानुष कृत्यामुळे पीडित मुलगी 3 महिन्यांची गरोदर राहिल्याने संपूर्ण परिसरामध्ये संतापाची लाट उसळली आहे। ही घटना केवळ एका मुलीवरील अत्याचार नाही तर समाज, पालक आणि शिक्षण व्यवस्थेसाठी मोठा इशारा ठरतोय। पहा काय प्रकार आहे, नेमकं काय घडलं, आरोपीने शिक्षकांनी विश्वासाचा कसा गैरफायदा घेतला। शिक्षण व्यवस्थेतील शिक्षकच गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासतोय। मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील साकूर येथील एका व्यापाऱ्याची मुलगी परिसरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेते। आरोपी हा शिक्षक अमोल बाबासाहेब भोसले राहणार वरवंडी तालुका संगमनेर याने मुलीच्या कौटुंबिक एकाकीपणाचा गैरफायदा घेत तिच्याशी जवळीक साधली। आई वडील आपल्यावर कमी प्रेम करतात अशी मानसिकता निर्माण करून आरोपीने तिला विश्वासात घेतलं आणि घरात कुणी नसताना वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। घारगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शिक्षक अमोल भोसले याला वरवंडी येथून अटक केली असून त्याच्यावर पोक्सो कायद्यासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान काही दिवसांपासून मुलीच्या पोटात दुखत असल्याने पालकांनी वैद्यकीय तपासणी केली असता ती 3 महिन्यांची गरोदर असल्याचं समोर आलं। यानंतर मुलीने दिलेल्या जबाबावरून घारगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई केली। या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, प्रमोद गाडेकर आणि सुभाष बोडखे यांच्या पथकाने ही कारवाई केली। या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जाते। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।